तर इकडे स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेस बंद आहेत। ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास 500हून अधिक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। पोलीस बंदोबस्तही स्वारगेट बस स्थानकात वाढवण्यात आलेला आहे। या संपाच्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे। आज राज्यभरातले एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत। महत्त्वाच्या मागण्या आहेत एसटी बस कर्मचाऱ्यांच्या, त्यासाठी म्हणून संप पुकारून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या एसटी कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। आपण अमरावती, अकोला आणि पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातली दृश्य पाहिली। आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या मी आहे। या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास तरी काही ठिकाणच्या बस ये जा करत आहेत, मात्र काही वेळानंतर या ठिकाणच्या बस जाण्यास बंद होतील असं या ठिकाणी असणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना सांगण्यात येते। आम्हाला माहिती नव्हतं, स्टँडवर आल्यावर कळलं। असा अचानक संप केला तर ज्येष्ठ नागरिकांचे, सगळ्या प्रवाशांचे हाल होतात, ह्याची कल्पना एसटीला नाही आहे का? मला गोंदवलेला जायचं आहे, मला एका समाजसेवेसाठी जायचं आहे, मग तिथे जाऊन मला जी समाजसेवा करायची आहे ते मी आज जाऊ शकत नाही आहे। मग तुम्ही याच्यावरती काय उपाययोजना? त्यांनी असं सांगितलं ऑफिसरने की आमचा संप नाही आहे, कामगारांचा संप आहे, वाहक चालक आले तर तुमची गाडी सुटेल। आता वाहक चालक येणार की नाही आम्हाला कसं कळणार? आम्हाला जायचं आहे फलटणला। माझी मिसेस ॲक्च्युली सरकारी अधिकारी आहे आणि 10:15चं ऑफिस असतं तिथे, त्यावेळेत पोचायला म्हणून आम्ही आज आलो स्वारगेटला। पण अचानक संप जाहीर केल्यामुळे आमची आज अतिशय गैरसोय झाली आहे आणि आता ऑफिसला कसं पोचायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्हाला सांगण्यात आलं की जी तुमची सोय असेल किंवा जे तुम्हाला वाहन उपलब्ध होईल त्याने तुम्ही जा, पण आता जर आम्ही एसटीने एखादी मिळाली म्हणून गेलो आणि परत येताना नाही आले तर आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना। अचानक संप डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काहीच सोय करता येत नाहीये। कॅमेरामन किरण सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।